बहुषे विभूषित करा श्रीमद्भागवत महापुराण अथ द्वितीय स्कंधः अथ प्रथमोऽध्यायः। ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय श्रीशुक उवाच वर्याणेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मयसम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः सच्चिदानन्दघना आनन्दकन्द नन्दनन्दन यशोदानन्दना मुरली मनोहर घनश्याम अकारण करुण वरुणालय परमदया घना भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या अगाध असीम अमर्याद अलौकिक अहेतुके निर्हेतुके परम कृपेने आणि तत्साक्षात्कारी भगवान श्री विश्वमौली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज ज्या महापुरुषांच्या परम पावन समाधीस्थली हे सेवा संपन्न होत आहे असे श्री संत शिवण बाबा आदी महापुरुषांच्या परम अनुग्रहाने परम अनुकंपेने भगवंताचा वाङ्मय देह परमहंस संहिता वैष्णवांचं अविनाशी वास्तव महाधन भक्ती ज्ञान तथा वैराग्य त्यांचा कलियुगातील एकमेव अवतार सकल मानवांच्या उद्धाराचं एकमेव नियत साधन कलिकल्मषनाशक कलियुगस्थल उद्धारक असा हा अनंत वैशिष्ट्यपूर्ण श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची चिंतनरूपी सेवा आपण करत आहोत. आपल्या जीवनातील परमभाग्याचा सुवर्णमय क्षण आहे. परमात्म्याची कथा जीवनातील समूल आणि पूर्णता व्यथा नष्ट करणारी आहे. अत्यंत माधुर्यमय लास्यमय विश्वमनोहारिणी भवरोगहंत्री परमानंद रूपा सद्रूपा चिद्रूपा अशी परमात्म्याची दिव्य कथा. कथेच्या रूपामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान आहे. ज्यांच्या मुखातून ही वाणी प्रगट झाली ते भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज आहेत. अनुभूतीच्या रसाने हे ओथंबलेले दिव्य शब्द आहेत. अनुभूतीचा दिव्य स्पर्श या शब्दाला झालेला आहे. भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज साक्षात श्रीकृष्ण भगवान अवधूत शिरोमणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणजे भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज आहेत. संत महात्मे जे बोलतात त्या बोलण्याचा अगोदर अनुभव घेतात, नंतर बोलतात. परमार्थातील जे सिद्धांत आहेत या वाङ्मयामध्ये जे सिद्धांत आहेत, जी साधना, ते सिद्धांत या महापुरुषांनी या संतांनी आपणाला सांगितले. त्या साधनेचा, त्या सिद्धांताचा, त्या सिद्ध अवस्थेचा स्वतः अगोदर अनुभव घेतला आणि नंतर हे संत महात्मे सांगतात. तुकाराम महाराज असतील, भगवान विश्वमाऊली असेल, हे सर्व संत महात्मे आहेत. भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज असतील, संस्कृत वाणी असेल अथवा प्राकृत वाणी असेल, तिथे भाषा भेद आहे पण सिद्धांतामध्ये अभेद आहे आणि अनुभूतीमध्येही अभेद आहे. अनुभूती सर्वांची सारखी आहे. म्हणून हे संत महात्म्याच्या बोलण्यामध्ये, वचनामध्ये शक्ती एवढी का, ताकद एवढी का, त्याचं एकमेव कारण आहे
ते संत महात्म्याचे शब्द अनुभूतीने ओले चिंब झालेले आहेत. अनुभूतीचा दिव्य स्पर्श त्या संत महात्म्यांच्या शब्दाला आहे. ते संत महात्मे त्या भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचले, साक्षात भगवत रूप झाले आणि भगवत रूप होऊन आपल्या उद्धारार्थ, आपल्या वास्तव कल्याणासाठी ते संत महात्मे पुन्हा बोलतात. म्हणून ते बोलणं, ते शब्द एक अमृताचे कल्लोळ आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात ना, ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळले श्रीकृष्णे. ते अक्षर नाहीत तर अक्षरातीत जो परमात्मा, त्या परमात्म्याचं प्रगटीकरण करणार एक प्रकारचा दिवा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य अवस्था प्राप्त करून देणारा हा दिवा म्हणून संत महात्म्यांची वचनामृत आहेत. म्हणून भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज, शुकाचार्य महाराजांचं नाव घ्यायला 1 तास लागतो. शुक त्यामध्ये काही वर्ण जास्त नाहीत. शुक 2 वर्ण. शुक जे आहेत ना, एक शब्द फार छोटा आहे, पण त्या अवस्थेमध्ये एवढी ताकद आहे महाराज. शुकाचार्य महाराजांचं नाव घ्यायला 2 तास सुद्धा कमी पडतात. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. परमार्थिक क्षेत्रातील एवढं मोठं दिव्य व्यक्तिमत्व भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आमचे सद्गुरु जोग महाराज, ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांच्या कृपेमुळे, ज्यांच्या आशीर्वचनामुळे, ज्यांच्या उपदेशामुळे तुम्ही आज या मंडपामध्ये आहात, हे श्रद्धेय शिगोण बाबा, हे महापुरुष महाराज. काय ताकद आहे या महात्म्यांची. त्या शब्दामध्ये तपाची शक्ती, ज्ञानाची शक्ती, अनुभूतीची शक्ती. म्हणून श्रीमद भागवतातील एक एक शब्द कृष्णमय आहे, अनुभूती पूर्ण शब्द आहे. आपण पहिल्या दिवशी ऐकलं की भगवान शंकराच्या मुखातून देवी पार्वती माता हे भागवत ऐकत असताना पार्वतीला भाव समाधी लागली. मेलेलं पोपटाचं पिलू तिथं पडलं होतं आणि त्यांनी हे शब्द ऐकला, मेलेलं पोपटाचं पिलू जिवंत झालं. एक शक्ती कशाची आहे? भागवतातील शब्दाची आहे. परमार्थातील एवढी दिव्य शक्ती आहे, पण साधक अंतरंग साधनेमध्ये प्रविष्ट होत नाही, म्हणून त्या दिव्य शक्तीची अनुभूती येत नाही. धुंदुकारीसारखा प्रेत आत्मा ही कथा ऐकल्याबरोबर भगवंताचं रूप त्याला प्राप्त होतं. तो चतुर्भुज बनतो, विष्णूचं रूप त्याला प्राप्त होतं. ही काय ताकद आहे शब्दांची. परमार्थामध्ये काही लागत नाही महाराज. परमार्थामध्ये फक्त श्रद्धा लागते, फक्त प्रेम लागतं. आपलं जेवढं प्रेम नासक्या कुसक्या वस्तूवर आहे, आपलं जेवढं प्रेम स्वतःच्या देहे तथा देवे, जेवढं माणसं देहाची पूजा करतात तेवढी देवाची करत नाहीत. बप म्हणणारे किंवा भक्त म्हणून घेणारे ते सुद्धा जेवढी देहाची पूजा करतात तेवढी देवाची करत नाही. बाथरूम मध्ये गेल्यानंतर साबणाशिवाय स्नान चालत नाही, बाहेर आल्यानंतर सर्व चालतं, पण देवाला स्नान घालायचं जर झालं तर माणसं कस तरी त्याला स्नान घालतात. गंध लावत असताना देवाचा गंध डोळ्यात जातो का नाकात जातो ह्याचाही विचार करत नाहीत. स्वतःला गंध लावत असताना करून लावतात. मला तर 5 मिनिटं लागतं गंध लावायला. तुमचं काय मला सांगता येत नाही, पण मला बरं का 5 मिनिटं लागतं गंध लावायला. करून लावतो. बघा माझा गंध कसा सरळ आहे. अर्थ काय? यथा देहे तथा देवे. जशी आपण देहाची पूजा करतो तशी देवाची पूजा करा. जेवढं स्वतःच्या देहावर प्रेम आहे तेवढं देवावर प्रेम ठेवा. जेवढं देहासंबंधित निर्वाहाची साधन आहे त्या साधनासाठी जेवढी तुमची तडफड होते तेवढी देवासाठी तडफड होऊ द्या. पैशासाठी, सत्यासाठी, मनासाठी माणसं जशी तडफड होते चित्ताची तशी देवासाठी तडफड होऊ द्या. पैसा हवा 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 जसं वाटतो तसा देव हवा हवा वाटला पाहिजे. मग काय नाही परमार्थ म्हणजे काय विशेष काय नाही. पर कपडे भगवे घालायचे का जटा घालायचा, जटा धारण करायचा, कुठं गुहेत बसा असं काही समजू नका. फक्त भावना बदला. भावनेतील बदल त्याला भक्ती म्हणतात. म्हणून जेवढं प्रेम परमात्म्यावर ठेवाल तेवढी भक्ती आहे. भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज
त्यांचं जीवनच प्रभुमय आहे, भगवन्मय जीवन आहे. आणि काय परीक्षितीचं सौभाग्य असेल, काय पुण्य असेल परीक्षितीचं. परीक्षित काल बोललो, परीक्षित ज्याप्रमाणे भौतिक दृष्टीने तो सम्राट सार्वभौम चक्रवर्ती राजा होता, त्याचप्रमाणे परीक्षित आध्यात्मिक दृष्टीनेही सार्वभौम चक्रवर्ती राजा आहे. महाराज पूर्वीचे राजे ऋषी तुल्य ज्यांचं जीवन, राजे होते पण ऋषी तुल्य जीवन, म्हणून त्याला राजर्षी म्हणत असत. पूर्वी राजर्षी पदवी विद्यापीठामध्ये मिळत नाही. राजा असून ऋषीसारखं जीवन, संतासारखं जीवन, साधूसारखं जीवन, त्याला राजर्षी म्हणतात. म्हणून काय परीक्षितीचा दिव्य अधिकार असेल. आध्यात्मिक दृष्टीने फार मोठा सम्राट होता. 3 पिढ्या भगवत भक्ती त्याच्या कुलामध्ये चालत आली होती. सत्कुल उत्पन्न हा परीक्षित राजा होता. आणि म्हणून त्या ऋषीच्या मुलाने शाप दिला. शृंगीने मेलेला साप शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. त्याच्या मुलाने शृंगीने शाप दिला, हा साप 7व्या दिवशी जिवंत होईल आणि तक्षक रूपाने तुला दोष करेल, चावेल आणि तू मरणार. असं जेव्हा सांगितलं महाराज, काही वैराग्य असेल परीक्षितीचं. परीक्षितीने मागचा पुढचा विचार न करता एका क्षणामध्ये सर्व राज्य आहे आपल्या मुलाच्या स्वाधीन केलं. जन्मेजयाच्या राज्य स्वाधीन केलं आणि एका क्षणात राज्याला लाथ मारली. दिव्य अलंकार होते ते फेकून दिले, दिव्य भरजरी वस्त्र होते ते फेकून दिले. पायामध्ये वाहना नाहीत, अणवाणी पायाने, काही पंचागुंडाला खाली, अंगावरही कपडा नाही, डोक्यावरही काही मुकुट नाही. आणि असं अणवाणी पायाने हा सम्राट वनाचा रस्ता धरतो, वनामध्ये जातो एका क्षणात. महाराज आपल्याकडे काही नसतं, झोपडी असते माणसाकडे, पण ती झोपडी सुटत नाही माणसाला. आपल्या प्रपंचात काय असतं, त्या प्रपंचाचे ठिगळे लावता 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 आयुष्य निघून जातं, तरी प्रपंच हा पूर्ण होत नाही. ततक्किम 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 अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. पण तरीही आपण हे सुटत नाही. पण सर्व अनुकूलता. परीक्षितीचा मुलगा हा जन्मेजय तो वडिलाची आज्ञा परिपालन करणारा होता, वडिलाची सेवा करणारा होता. नोकर चाकर अनुकूल होते, शत्रूंचं आक्रमण नव्हतं, सर्व समृद्धी होती. सम्राट असताना सुद्धा एका क्षणात सर्वाचा त्याग करून जातो. आज मी जरी तुम्हाला सांगितलं 8 तारखेला मरण येणार आहे एखाद्या व्यक्तीला, तरी मला सुटणार नाही सुटणार. 7 तारखेच्या अगोदर नाही म्हणत, अगोदर म्हटलं तर आपल्या सप्ताहामध्ये विक्षेप होईल. तुमचं नका, तुम्हाला ते ऐकायला कसं तरी वाटतं. मला मरण येणार आहे 8 तारखेला, तरी माझं सुटल का हो? दुसरी जर कथा मुंबईला आली तिकडं मी निघून जाईल, आळंदीला सांगणार नाही, अशी अवस्था आहे. पण हा सम्राट राजा मरण येणार हे माहीत झाल्याबरोबर काय वैराग्य एका क्षणात प्रगट झालं. आणि जेव्हा अणवाणी पायाने चालला हे माहीत झालं त्याच्या मुलाला, जन्मेजयाला, आपला वडील कुठेतरी जात आहे. जन्मेजयाने सुवर्ण रथ जुंपला, सोन्याचा रथ. त्या रथाला वाऱ्याच्या वेगाने पळणारे घोडे जुंपले आणि तो रथ परीक्षितीला समोर उभा केला. आणि परीक्षितीला सांगितलं, बाबा कुठं चाललेला आहात आपण? ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी मी तुम्हाला या रथामध्ये बसा, तिथे घेऊन जातो. बाबा आपल्या पायामध्ये वाहना नाहीत, अंगावर कपड्या नाही, आपण सम्राट आहात, मी तुमचा मुलगा आहे. माझ्या जीवनात काही चूक झाली का? माझ्याकडून का अपराध झाला का? तुमच्या सेवेमध्ये माझ्याकडून काही कमतरता घडली का? माझ्यावर तुम्ही रागावले का? का जाता बाबा? मला क्षमा करा, माफ करा, माफ करा. चरणावर गडबड होऊ लागला. रथात बसा, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे त्या ठिकाणी आत्ताच नेऊन सोडतो. पण बाबा हे कपडे धारण करा, हा मुकुट घाला, पायामध्ये वाहनं घाला, रथात बसा, तुम्हाला नेऊन सोडतो. तेव्हा परीक्षित म्हणतो, अरे मुला, हे जन्मेजया, मला आज तुझा सोन्याचा रथ दिसत नाही, हे सर्व भरत कपडे दिसत नाही, राज्य दिसत नाही. माझ्या समोर आता केवळ मरण आहे, मरण. मला सोन्याचा रथ दिसत नाही, मरण दिसतं. ज्याला मरण दिसतं त्याला सोन्याचा रथ दिसत नाही.
ज्याला सोन्याचे रथच दिसतात त्याला मरण कधीच दिसणार नाही, जवळ आलं तरी दिसणार नाही. पण ज्याला मरण दिसलं तो मात्र तो सोन्याचा रथ पाहायला तयार होत नाही. मरण आपणाला का दिसत नाही? मरण दिसण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. म्हणजे कसं काय? आपण मरणार आहोत अशी दृढ धारणा होण्यासाठी सुद्धा कितीतरी पुण्य लागतं. कधी ना कधी 100 वर्षानंतर तर मरणार आहोत ना. आज उद्या मरणार नाही, पण 100 वर्षानंतर आपण एक दिवस नक्की मरणार आहोत असा मनाचा निश्चय होण्यासाठी कितीतरी जन्मोजन्मी पुण्य करावं लागतं. मग खरा साधक तोच खरा साधक आहे ज्याच्या मानेवर मरणाची नित्य टांगती तलवार आहे असा जो मानतो तो खरा साधक. मरण कधी येणार हे माहित नाही, मरण मला नक्की आहे असं जो समजतो तो खरा साधक. म्हणून भगवान इथे शुकाचार्याकडे परीक्षित निघालाय. परीक्षित म्हणत आहे, हे जन्मे जया रथ बाजूला घे. सोन्याचा रथ मला मरणातून मुक्त करणार नाही. मला मरण आहे, मला सोनं मरणातून सोडवणार नाही. ही सम्राटपणा मरणातून मुक्त करणार नाही. जरा बाजूला घे. त्याच्यासाठी मला दुसऱ्या काहीतरी दिव्य साधना करू दे. ज्या महात्म्यांनी मरणावर विजय मिळवला, जे महात्मे मरणाच्या पलीकडे गेले, अशा महात्म्यांना दिव्य उपाय मला विचारू दे. तो रथ बाजूला घे, मला विघ्न करू नको. 7व्या दिवशी मरण आहे. महाराज त्या शृंगीने शाप दिला. ज्या दिवशी शाप दिला त्या दिवशी परीक्षित आपल्या हस्तिनापूरला आला. दुसऱ्या दिवशी त्या शमीक ऋषीचा एक शिष्य, गौरमुख नावाचा शिष्य, तो शाप तुम्हाला लागलेला आहे आमच्या गुरुपुत्रांनी दिला हे सांगण्यासाठी तिथे आला. 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी की राज्याभिषेक, जन्मेजयाचा अभिषेक केला. 3 दिवस गेले. आणि 4थ्या दिवशी परीक्षित येथे शुकतीर्थ, शुकताल, दिल्लीच्या पलीकडे मुझफ्फरनगर आहे, त्याच्यातून पुढे गंगा एक वाहते. त्या गंगेच्या काठी एक वडाचं झाड आहे. आमची प्रभूच्या कृपेने तिथे पहिली कथा झाली होती. वडाचं झाड आहे. महाराज तिथे लोकवस्ती नाही, आश्रम आहेत. आता त्या काळात काहीच नसेल. गंगामया शांत वाहते एकदम. आणि तिथे हा परीक्षित आहे. परीक्षित तिथे पोहोचला. गंगेच्या काठी परीक्षित पोहोचलाय. गंगेमध्ये परीक्षितीने स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर वडाचा बुंडाला पाठ टेकून परीक्षित अन्न आणि पाण्याचा त्याग करून तिथे बसला. अनेक ऋषीमुनी तिथे आले. व्यास महर्षी सुद्धा त्या ऋषीमुनीच्या समुदायामध्ये होते. हजारो ऋषीमुनी तिथे आले. आणि हा परीक्षित प्रत्येकाच्या चरणी गडबा लोळत आहे. परीक्षित म्हणत आहे, हे गुरुदेव, हे मुनिवर्य, सांगा मला 7व्या दिवशी मरण आहे. मरणातून मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? सांगा सांगा. 7व्या दिवशी मरण. कोण्या देवाचा जप करावा, कोण्या देवाचं नामचिंतन करावं. यस्रतव्यम अथो जप्यम यत् कर्तव्यम मूर्भिः प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. तो परीक्षित म्हणत आहे, कोणत्या देवाचं मी भजन करावं, कोणत्या देवाचा मी जप करावा की जे केल्यानंतर मी मरणातून मुक्त होईल? सांगा सांगा. एकही ऋषी उत्तर देत नाही. परीक्षितीचं पुण्य उदयाला आलं. सत्कर्म परिपाका ते करुणानिधीवत्कृताः. सत्कर्माचा परिपाक झाला आणि भगवान पूज्यपाल शुकाचार्य महाराज साक्षात श्रीकृष्ण भगवान परमात्माच. तत्र अभवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गाम अटमानो अनपेक्षः अलक्षलिंगो निजलावदृष्टो व्रतश्च बालैः अवधूतवेषः. तत्र भगवान व्यासपुत्र भूत्वा अभवत अगच्छत. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यासाचा मुलगा होऊन तिथे शुक बनून तिथे आला. काय पदाचं चिंतन आहे. श्रीधर स्वामी असं लिहितात, तत्र व्यासपुत्रो भगवान अभवत. त्याचा अन्वय असा, तत्र भगवान व्यासपुत्रः भूत्वा अभवत नाम अगच्छत. त्या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माच व्यासाचा मुलगा होऊन व्यासाच्या पोटी शुकाचार्य
शुकाचार्य बनून, मुलगा बनून तिथे कृष्णच तिथे आला. 16 वर्षाचं वय आहे, अजानबाहू शरीर आहे, साक्षात ब्रह्म साक्षात्कारचं दिव्य तेज आहे, तपोमूर्ती, ब्रह्ममूर्ती त्या ऋषींच्या समुदायामध्ये येत आहे. तर ऋषीमुनी विचार करतात, सूर्यनारायण आपल्या सभेमध्ये कसा येत आहे. पण ऋषीमुनी सर्वज्ञ असतात, सूर्यनारायण नाही तर भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज आहेत असं ओळखलं महाराज. सर्व ऋषीमुनी उठून उभा राहिले स्वागतासाठी. व्यास सुद्धा त्या ऋषींच्या समुदायामध्ये होते. व्यासही उठून उभा राहिले आणि भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज आल्याबरोबर सर्व बाजूला सरले आणि भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराजांना दिव्य आसन बसण्यासाठी दिलं. दिव्य आसनावर शुकाचार्य महाराज विराजमान केलं. शुकाचार्य महाराज अवधूत शिरोमणी होते, अवलिया महात्मा होते. उन्मत्त व जडवत पिशाचवत त्या महात्म्याच्या अवस्था असतात. त्याला काय भान नाही, कोण स्वागत करतंय, कोण सत्कार करतंय, कोण मला कुठं बसवतंय, काही नाही. आपल्या महिमेमध्ये स्वमहिमे प्रतिष्ठितम स्वच्छंद त्या परमार्थाच्या दिव्य मस्तीमध्ये शुकाचार्य महाराज भ्रमण करत होते आणि शुकाचार्य महाराजांना बसण्यासाठी दिव्य आसन दिलं. सर्व ऋषींनी नमस्कार केला, वंदना केली आणि राजा परीक्षिताचं अहोभाग्य, राजा परीक्षित आहे त्या शुकाचार्यांच्या चरणी गडबाल होत आहे. शुकाचार्य महाराजांना हा परीक्षित म्हणत आहे, हे प्रभो, हे गुरुदेव, अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्याः क्षत्रबंधवाः कृपयातिथिरूपेण भवद्भिः तीर्थका कृताः येषां संस्मरणात् पुंसां सद्य शुद्धन्ति वै गृहाः किं पुनर्दर्शन स्पर्शपाद शौच आसनादिभिः. ता परीक्षित बोलत आहे, हे गुरुवर्य, माझं सौभाग्य आहे, आपण अतिथीच्या रूपाने आलेला आहात. मी क्षत्रिय आहे आणि तुम्ही साक्षात तीर्थरूप आहात. येषां संस्मरणात गृहा सद्या शुद्धन्ति, ज्यांचं नुसतं स्मरण केलं तर सामान्य लोक, घर किंवा घरातील लोक सर्व शुद्ध पवित्र होतात. विपाया ठेविले चित्ता तरी ते आपली योग्यता, हे असो तयातली प्रशंसता लाभवाते. त्या संत महात्म्यांचं स्मरण जरी झालं ते स्मरण अनंत पुण्य फलदायी असतं. तुमच्या स्मरणाने सेवनीयसह अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य इह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. म्रियमाणस्य पुरुषस्य सर्वथा किम कार्यम यत् कार्यम किम असते. म्रियमाण जो आहे, ज्याला मरण आहे, मरणासन्न जो व्यक्ती आहे, मरणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. मग काही टीका करण्याचा अर्थ असा लावला, ज्याचं मरण जवळ एकदम नजदीक आहे, 2-3 मिनिटांनी तासांनी मरण येणार आहे, त्यांनी मरणातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ज्याचं मरण 10-5 वर्षानंतर 20-25 वर्षानंतर त्यांनी काय केलं पाहिजे. म्रियमान तर प्रत्येक आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरण नक्कीच आहे. जातस्य ध्रुव मृत्यू हो, त्याचा जन्म आहे त्याला मरण अटळ आहे. म्हणून प्रत्येक माझ्यासहित तुम्ही सर्व म्रियमान आहात. कधी ना कधी आपलं मरण येणार आहे. कुणाचं मरण जवळ आहे, कुणाचं मरण दूर आहे. पण काय देवाची मायेचा पगडा महाराज, मरण कधी येणार हे समजत नाही. मरण कधी येणार हे समजायला पाहिजे. चांगले लोक साधना करतील, वाईट लोक पाप करत राहतील आणि पाप जास्त झाल्यामुळे लवकर मरतील. चांगले लोक चांगली साधना करून लवकर देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतील. पण काय कळत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मरण कधी येणार हे समजतच नाही. फक्त एक संत महात्म्याला माहित असतं, ते इच्छा मरणी असतात. पितामह भीष्मासारखे आमचे गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धेय विठ्ठल महाराज चौधरी आमच्या संस्थेचे अध्यक्ष. मी काल विसरून गेलो, खरं तर इथं येणं सुद्धा अशक्य होतं. सर्व आमचे गुरुबंधू सुद्धा म्हणतात तुमचं बरोबर नाही जाणं. आमच्या गुरुदेवांनी देह ठेवला 23 तारखेला. खरंच काय वैभव होतं त्यांचं. महाराज 40 वर्ष संस्थेचे अध्यक्ष होते. 99 वर्ष वय होतं त्यांचं, 99 वर्ष वय. पण आणखीही नुकतंच जन्मलेलं बालकाचं तेज जसं असतं तसं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. का तपस्वी महात्मा होता. 60 वर्ष संस्थेची सेवा केली त्यांनी आणि 40 वर्ष संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज
आणि गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, त्यांच्यानंतर हे गुरुवर्य मोठे बाबा, की एवढं दीर्घकाल अध्यक्षपद मामानी नाही आणि जोग महाराजांनी भूसवलं नाही, बंकड स्वामी महाराजांनी भूसवलं नाही, पण एवढं दीर्घकाल अध्यक्षपद हे मोठे बाबा होते. खरंच मोठं महाराज. आमची आई म्हणजे मोठे बाबा आहे आणि आमचे बाप म्हणजे गुरुवर्य घुले बाबा. हे घुले बाबा बापाचं ठिकाण आहे, गुरुवर्य वैद्य बाबा हे बापाच ठिकाण आहे. आई म्हणजे गुरुवर्य मारुती बाबा आणि मोठे बाबा. मातृत्वाचं अंतःकरण महाराज. कुणी जरी विद्यार्थी गेला ना, बापरे बाप काय त्यांचं अंतःकरण, किती मोठं अंतःकरण. विद्यार्थ्याचं त्यांचं जीवन पाहिलं, त्यांचं कीर्तनाचा विषय म्हणजे अभंग नावाला कीर्तनला घ्यायचा, प्रवचनाला ओवी घ्यायची, सर्व विद्यार्थ्यातच सांगायचं आमचा विद्यार्थी असा, आमचा विद्यार्थी तसा. त्यांचं जीवन विद्यार्थीमय बनलं होतं. फार महापुरुष. काल त्यांची दशक्रिया विधी होती. पूर्ण महाराष्ट्रातून ते समाज जमला होता. काल मी प्रमादाने चुकलो त्यांचं स्मरण करण्यामध्ये. खरंच काय खरे गुरुदेव आहेत, तो वैभव आहे महाराज. असे महापुरुष जर झाले नसते. आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी कुठे आता बोलू का, वाण्या बामणाचं पोरग नाही तर बोलू नये, पण शेतकऱ्याचं कुठं तर मी गुरं सांभाळत होतो महाराज. कुठंतरी डोंगरामध्ये गिरीकंदरामध्ये गुरं सांभाळणारा पोरग. आज तुम्ही कसं आसन केलं पहा, कसं पताक लावली, काय काय हार, काय काय सत्कार. हे स्वागत आहे, माझं नाही, आमचं नाही. हे स्वागत आहे आमच्या गुरुदेवांचं. ही कृपा आहे गुरुदेवांची, ही वैभव आहे त्यांचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं बोला ऐका ना. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या बुद्धीचं वैभव नाही. काय आहे हे ग्रंथ नव्हे, वैभव कृपेचे ती. हे सद्गुरु कृपेचं वैभव आहे, हे ग्रंथाची रचना. म्हणून आज आमच्या मुखातून काय देवाचे गुणगान केले जातात, हे सद्गुरूंची कृपा आहे, त्यांचं हे वैभव आहे. म्हणून खरे महापुरुष, हे दिव्य महापुरुष साक्षात शुकाचार्य महाराजच हे गुरुवर्य मोठे बाबा, त्यांना मोठे बाबा म्हणायचं. तर मोठं अंतःकरण त्यांचं होतं. म्हणून या महापुरुषाच्या नतमस्तक हो आणि जन्मोजन्मी तुमचा कृपेचा वर्षाव आमच्या डोक्यावर अखंड असावा, अशी करुणा त्यांना भागूया. म्हणून असे महापुरुष उपाय आठविले चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तयात प्रशुष्यता लाभू अति. भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज सारखं त्यांचं वैभव. इथे शुकाचार्य महाराज परीक्षितीजवळ आलेत आणि परीक्षित म्हणत आहे, सांगा मी मानस्य यत कार्यम. ज्यांना मरण जवळ आहे त्यांनी काय केलं पाहिजे, कोण्या देवाचा जप करावा, कोण्या देवाचं भजन करावं, कोणता दान धर्म करावा, कोणती सत्क्रिया करावी, जे केल्यानंतर मरणातून मुक्तता होईल. असा दिव्य प्रश्न परीक्षितीने शुकाचार्य महाराजांना विचारला. आणि शुकाचार्य महाराज दुसऱ्या स्कंधाच्या सुरुवातीला इथे दुसऱ्या स्कंधापासून बोलायला सुरुवात करतात आणि शुकाचार्य महाराज परीक्षितीने विचारलेल्या प्रश्नाचं अभिनंदन करतात. परीक्षित जर झाला नसता तर आपल्या मरणाची सुविधा, मरणातून मुक्त होण्याचा दिव्य उपाय आपल्याला मिळाला नसता. परीक्षित झाला म्हणून हे भागवत आहे, परीक्षितीची कृपा आहे. सर्व विश्व, जगातील सर्व जीवाचं प्रतिनिधित्व हा परीक्षित करत आहे. परीक्षितीने करुणा भागली की मरणातून मुक्त होण्याचा अमोघ असा उपाय आम्हाला सांगा. म्हणून साक्षात्कारी शुकाचार्याच्या मुखातून हे दिव्य भागवत प्रगट झालं. म्हणून आपल्याही मरणाची सोय झाली, मरणातून मुक्त होण्याची दिव्य साधना आपणालाही लाभली. म्हणून परीक्षित आपल्यावर परीक्षितीचे अनंत अनंत उपकार आहेत. शुकाचार्य महाराज म्हणता, अरे परीक्षित, आपण जो प्रश्न विचारला आहे, वर्याणेशते प्रश्न हा कृतो लोकहितं नृप. हे राजा नृप, नृप कुणाला म्हणतात? नृन पातीति नृप. सर्व मानव मात्राचं पालन पोषण करतो त्याला नृप म्हणतात, राजा म्हणतात. राजाची सुद्धा व्याख्या पुढे दिली. राजा कुणाला म्हणतात? राजा त्याला म्हणतात की सर्व प्रजेचं आपल्या पुत्रवत पालन करतो, सर्व प्रजेला प्रजाहित दक्षतेद्वारा जो कायमच आनंदित ठेवतो त्याला राजा म्हणतात. महाराज प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्र राज्य जेव्हा करत असताना कुत्रा सुद्धा दुःखी नव्हता. कुत्र्याचं सुद्धा दुःखाची विचारणा केली जात असे.
त्या काळातला कुत्रा हा प्राणी सुद्धा दुःखी नव्हता. आज माणसं कुत्र्यासारखे ओरडतात तरी कुणी लक्ष देत नाही. महाराज, काय दयनीय अवस्था आहे. आज माणसं पशुसारखे ओरडतात पण कुणी लक्ष देत नाही. फक्त आपली गादी व्यवस्थित राहिली पाहिजे. पैशाची बंडलं कुठं भारतात नाही बसले तर बाहेर फेकले पाहिजे. आणि इकडे मेली प्रजा. महाराज, काय महागाई, काय अवस्था आहे गरीब लोकांची. एक गरीब महाराज, एक श्रीमंत ते श्रीमंतच आणि गरीब ते गरीबच. गरीबी हटाव, गरीबी हटाव. अरे बाबा, श्रीमंती हटवा, गरीबी कशी हटत? म्हणताच उलट आहे, गरीबी हटाव. अरे तुमची श्रीमंती हटवा, ती श्रीमंती जरा बाहेर येऊ द्या, मग गरीबी आपोआप हटेल ना. गरीबी हटाव, गरीब कसं काय हटेल? बाहेरच्या बँकेमध्ये गेलेला पैसा तो आत आला पाहिजे. पूज्य रामदेव बाबा म्हणतात, वा बाहेरच्या बँकेमध्ये गेलेला पैसा प्रथम या भारतामध्ये आणेल. महाराज, काल मी बोललो की एकट्या त्या मंत्र्याने जो केलेला घोटाळा, जो 1,70,000 कोटीचा घोटाळा, तेवढा पैसा जर बाहेर आला असता सर्व शेतकऱ्याचं कर्ज संपून गेलं असतं. महाराज, एकट्याच हे काय कमाल आहे. म्हणून खरंच आपल्या भारत देशासारखा देश नाही. महाराज, जेवढे देवाचे अवतार झाले, सर्व देवाचे अवतार भारत देशामध्ये झाले. एकही अवतार अमेरिकेमध्ये, जपानमध्ये झाला नाही. 24ही अवतार भारत देशामध्ये झाले. सर्व संत महात्मे ऋषीमुनी होऊन गेले. सर्व ऋषीमुनी इथे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सर्व संत इथे पूर्ण भारत देशामध्ये. संतही भारतामध्ये झाले, देवही भारतामध्ये झाले. भारतामध्ये अनेक गंगा, यमुना, सरस्वती, चंद्रभागा, इंद्राणी, मैया अशा पवित्र गंगा भारतामध्ये. भारताचं किती सौभाग्य महाराज. पण आज भारत अयोग्य, अपात्र लोकांच्या हातामध्ये गेला. त्याचं शासन त्यांच्याकडे. म्हणून या भारताचं महत्व आज नाही. भारत शब्दाचा अर्थ आहे भाती गिप्ती ज्ञानम तस्मी रतः. ज्ञानामध्ये रममान त्याला भारत म्हणतात. भाती म्हणजे ज्ञान, रतः रममान, रमक्रीडायाम धातू म्हणून रथा शब्द बनला. जो ज्ञानामध्ये रममान आहे त्याला भारत म्हणतात. महाराज, भारत देश सर्व प्रकारे समृद्ध आहे. पण आज अयोग्य व्यक्तीच्या हातामध्ये, स्वार्थी लोकांच्या हातामध्ये, ते सत्तेचं पोषण करतात, प्रजेचं शोषण करतात, अशाच्या हातामध्ये. आता मी कुणाचा प्रचारक म्हणून इथं आला नाही. इथं भगवं लावलं म्हणून काही समजू नका. तसे आम्ही भगव्याचेच आहोत. भगव्याचे म्हणजे वारकरी संप्रदायाचे. अशाचा अर्थ काय, आम्ही कोणी पक्षाचे नाहीत. म्हणजे सत्य ते सत्य बोललं पाहिजे. म्हणून परीक्षित जो आहे, परीक्षित म्हणत आहे, हे राजा, आपण राजा आहात. लोकहितं नृप. हे राजा, आपण जो प्रश्न विचारलाय, श्रेष्ठ प्रश्न विचार. लोकहितं, लोकांचं कल्याण होणारा असा दिव्य प्रश्न विचार. वर्याण एष हा प्रश्न, हा अत्यंत श्रेष्ठ प्रश्न आहे. आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून विश्वाचं कल्याण होणार आहे. आत्मवित संमद पुंसा. सर्व विद्वान लोक या प्रश्नाला मान्यता देतात. परीक्षित, भाग्यवान आहेस तू. दुःखी होऊ नको, खेद करू नको. तुला मरणातून मुक्त होण्याचा उपाय मी लवकर सांगतो. परीक्षित ऐक. माणसाचं आयुष्य आहे 100 वर्षाचं आयुष्य. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये निद्रया ह्रियते नक्तम. 50 वर्ष झोपेमध्ये जातात. निद्रया, झोपेने, ह्रियते नक्तम म्हणजे रात्र. रात्रीमध्ये 50 वर्ष जातात. राहिले 50 वर्ष. त्या 50 वर्षामध्ये 20 वर्ष लहानपणामध्ये, अजाणपणामध्ये, अज्ञानामध्ये, खेळण्यामध्ये जातात. राहिले 30 वर्ष. त्या 30 वर्षामध्ये 20 वर्ष म्हातारपणामध्ये जातात. जरयाग्रस्त देहम शरीयाती. 20 वर्ष आहेत म्हातारपणामध्ये जातात. राहिले 10 वर्ष. पण 10 वर्षामध्ये सुद्धा एखादा भाग्यहीन मनुष्य जो आहे, कुटुंब धरणे नवा, कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये 10 वर्ष घालवतो. काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणले अर्धरात्र खाय. मध्ये बालक पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून लोक म्हणतात टाइमपास करतात. म्हणून टाइमपास कुठं चौकात बसतात, कुठं पेपर वाचतात, कुठं टीव्ही पुढे बसतात. महाराज, काही लोकांचे पेपर वाचून डोळे गेले. एक पेपर सुद्धा ठेवत नाही. पेपर या सकाळपासून रात्रीपर्यंत निघत राहतात. सकाळचा वेगळा, दुपारचा वेगळा, संध्या आनंद. पुन्हा संध्याचा आनंद कसा मिळतो काय माहिती.
असे पेपर निघतात महाराज रात्रंदिवस असे, पण त्यांचं आयुष्य टाइम पास करतात, म्हणजे टाइम पास. हो, टाइम तुम्हाला पास करत असतो, तुम्ही काय टाइमला पास करता काका तुम्ही सांगा बरं. आपण टाइम आपला पास करतो, आपण टाइमला पास करतो. त्या टाइम जे वेळ आहे, समय आहे, त्याचा योग्य विनियोग करत नाहीत. कसाही करा, आपण तो टाइम आपलाच पास करत असतो. आपलाच पास बायपास निघत असतो. अशी अवस्था महाराज. म्हणून असं पेपर आणि कादंबऱ्या वाचून डोळे जातात. ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचून कोणाचे डोळे गेले का? अशी का पेपरला तुम्ही बातमी वाचली का काय ज्ञानेश्वरीचा उपासक आहे महाराज, ज्ञानेश्वरीचं पारायण करून 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 त्याचे डोळे गेले आणि त्याला दिसत नाही म्हणजे चष्मा लागला. हा पहा त्याचा फोटो पेपरच्या पहिल्या पृष्ठभागावर. असं आहे का? नाही महाराज. नको ते वाचतात, नको ते केस करतात, नको त्याचे रडतात आणि डोळे घालवतात. पण देवासाठी रडणं, देवासाठी चिंतन आहे. कादंबऱ्या वाचण्यापेक्षा, हे असे पेपर, शिळे पेपर वाचण्यापेक्षा अमर अशी वाणी तुम्हाला बनवणारी ज्ञानेश्वरी वाचा. मग ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा आपल्या जीवनातली व्यथा नष्ट करणार आहे. म्हणून संत जनाबाई म्हणते, तुम्हाला वाचायचंय ना, मरायचं नाही ना. ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, वाचारी, ज्ञानेश्वरी. डोळा पहारी पहारी, डोळा पहारी, डोळा पहारी पहारी, डोळा पहारी पहारी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी वाचारी, ज्ञानेश्वरी. आपल्याला वाचायचंय ना, म्हणजे मरायचं नाही ना. मरायचंय का? नाही, प्रत्येकाला वाचायचंय. वाचायचं असेल तर, खरंच वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, तरच वाचणार, नाहीतर तुम्ही मरणार. जिवंत असून मरणार. म्हणून संत वाङ्मय हे अमर बनवणार वाङ्मय. पण वाचावी ज्ञानेश्वरी. हे अल्प आयुष्य आहे, हे अल्प आयुष्याचा विनियोग प्रभूच्या सेवेमध्ये केला पाहिजे. भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज सांगतात, हे परीक्षित, मानवाचं काय दुर्दैव आहे की हा मानव हे आयुष्य असंच निघून जातं महाराज. म्हणता 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 कधी निघून जातं समजत नाही. हे करायचं ते करायचं, हे करायचं ते करायचं, आणि कधी ह्याच करायचं नाही, त्याला चौक घेऊन जातात. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का.
जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते। रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते। दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी। निधनम पश्यन अपि न पश्यती, आपलं जीवन कधी निघून जातं हे सांगतात नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून पण मायेचा पगडा असा आहे, देह अपत्य कलत्र, हे कुटुंब, हे देहाचे नातेगोते, हे भौतिक संपत्ती, हे भौतिक वैभव, हे पद, हे माणसं ह्यामध्ये आसक्त होऊन जातात. आणि तेषाम प्रमत्तः, प्रमत मध्ये बेसावध, त्यामध्ये बेसावध असलेला मनुष्य निधनम पश्यन अपि न पश्यती, एक पाहत असे एकाची निधन. तुकाराम महाराज म्हणतात, आपण अंत्ययात्रा वाट लावतो अनेकांच्या, पण कधी मनाचा पक्का विचार होत नाही की कधी ना कधी आपली अंत्ययात्रा निघणार आहे. म्हणून आपण यामधून सावध होत नाही, वैराग्य होत नाही. शुकाचार्य महाराज म्हणतात, हे परीक्षित, आपलं सौभाग्य, सम्राट असतानाही याचा त्याग केला, आसक्ती तू टाकून दिली, वैराग्य आहे तुझ्या अंतःकरणात मध्ये. म्हणून तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्यः कीर्तव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छिता भयम. हे परीक्षित, हे भारत परीक्षितला म्हटलंय, भारत ज्ञानामध्ये रमण होणाऱ्या परीक्षित, भगवंताचं गुणगान ऐक, भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताचं सतत स्मरण कर. जर अभयाची इच्छा असेल तर, आणि मानवाच्या जन्माचं किंवा जीवनाचं खरं अंतिम फल जर कोणतं असेल, जन्मलाभा परम पुंसाम अंते नारायण स्मृती. बस मरत असताना देवाचं नाव मुखात येणं, ही परीक्षेची, परमार्थाची परीक्षा उत्तीर्ण होणं आहे. परमार्थ पूर्ण कधी झाला, आपल्या मरण येत असताना देवाचं नाव मुखात आलं, भगवत चिंतन करता करता देह पडणं, हे काय आहे, मरणावर मात करणं आहे, परमार्थात विजयी होणं आहे. म्हणून तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. हे परीक्षित, तू घाबरून जाऊ नको, तुझ्याकडे 2-3 दिवस आहेत, वेळ कमी असं वाटू देऊ नको. एक खटवंग नावाचा राजा झाला, त्या खटवंग नावाच्या राजाला ऋषी मुनीने सांगितलं, 1 तासानंतर तुम्ही मरणार, फक्त 1 तास तुमचं आयुष्य शिल्लक आहे. 1 तासामध्ये त्या खटवंगाने काय केलं, मुहूर्तात सर्व उत्सृज्य गतवान अभयम हरिम. खटवंग नाम राजर्षी, खटवंग नावाचा राजा एका क्षणात राज्याचा त्याग केला आणि तो भगवंताच्या परमपदाला प्राप्त झाला, मरणावर मात करता झाला. परमार्थ फार थोडा आहे, थोडे आहे, चित्त सह्य झाली, चित्त सह्य झालं पाहिजे. झाले एक चित्त तरी बहुत, नलगे द्यावे फारसे वित्त. पण हे थोडेपणा चित्त सह्य होण्यासाठी भुवनाम जन्मनाम अंते ज्ञानवान प्रपत्ते, पुष्कळ जन्माची साधना करावं लागते. शुकाचार्य महाराज म्हणतात, हे परीक्षित, तू घाबरून जाऊ नको, काही नाही, फक्त एकाग्र चित्ताने भगवंताचं नामस्मरण कर, काया वाचा मनाने परमात्म्याला शरण जा, आणि परमात्म्याला शरण जाऊन प्रभूचे जे आहे नामस्मरण, हे नामस्मरण कर. मरणातून मुक्त होण्याचा अमोघ उपाय शुकाचार्य महाराज परीक्षितीला प्रभूची भक्ती सांगतात. प्रभूचं ध्यान, प्रभूचं नामस्मरण, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचा विषय फक्त परमात्मा बनव. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचा विनियोग परमात्म्यासाठी कर, त्यामुळे तू मरण दुःखातून नक्कीच मुक्त होशील. पुन्हा सांगतो, मरणातून मुक्त होण्याचा उपाय शुकाचार्याने कोणता सांगितला परीक्षितीला, असं तुम्हाला कोणी कधी विचारलं, एकच उपाय, परमात्म्याला काया वाचा मनाने शरण जाऊन अखंड प्रभूचं नामस्मरण करत राहा, परमात्म्याचं सतत स्मरण ठेव.
देहाचं स्मरण माणसाला स्मरण वाचून स्मरण आहे. देहाचं आपण स्मरण नाही केलं तर देहाला कोणी विसरतं का हो? नाही विसरत. तसं परमात्म्याचं अखंड स्मरण ठेव आणि हाच मरणातून मुक्त होण्याचा दिव्य अमोघ उपाय आहे. नंतर शुकाचार्य महाराज परीक्षितीला ध्यानाचं वर्णन करून सांगतात.